की शिवाजी महाराजांनी ज्यांच्याकडं मोठ्या आशेनं पाहावं, अपेक्षेनं पाहावं, अशी तरुण पिढी इथं जमलेली आहे. कशाकरता जमली आहे तर शिवजयंती साजरी करायला जमलेली आहे. मला आज अशा सळसळत्या रक्ताच्या तरुणांनी साजरी केलेली एक शिवजयंती आठवते. 1910 साली स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लंडनमध्ये शिवजयंती साजरी केली. शत्रूच्या उरावर जाऊन आपला उत्सव करणं यात जी मजा असते ती घरातल्या घरात करण्यात नाही, पण घरात करायचं नाही असं नाही. रोज आपण देवळात जसं जातो तसं घरच्या देवाची सुद्धा पूजा करतो आणि आपल्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा उत्सव हा झालाच पाहिजे. तो आपण अतिशय समरसतेनं मोठ्या प्रमाणात करताय याचा मला अतिशय आनंद झालाय आणि त्यात अधिक आनंद तुम्ही मला बोलवलंय याचा झाला. मंडळी, शिवाजी महाराजांवर बोलायला कुठेही मनापासून तयार, लहानपणापासून तोच उद्योग करत आलो. शिवाजी महाराज जीव की प्राण. आणि म्हणूनच मी 2-3 वेळा इथं बोललेला असल्या कारणानं मगाशी आपले सर म्हणले की शिवाजी महाराजांचं नेतृत्व कसं होतं, हे कसं होतं, हे सगळे विषय मी इथनं सांगितले. तुम्ही नवीन आहात पण यातले काही जणांनी ते ऐकलेले आणि गाणं तेच तेच म्हणलेलं चालतं पण भाषण तेच तेच केलेलं चालत नाही. याला दुसरं काही येत नाही म्हणतात. त्यामुळे मी आज पूर्ण वेगळा तुमच्या समोर विषय घेऊन आलोय. आज युट्यूबवर चित्रपटातनं शिवाजी महाराजांचा भरपूर प्रचार होता. त्यातही तुम्ही ऐकलं नसेल असा विषय तुमच्या समोर मला मांडायचा आहे. कारण सर म्हणले ना, सरांना आता KIT म्हणजे होम पिच वाटत असेल, तसं आहे. चव्हाण सर, सोडोलीकर सर मला एकाच दिवशी आयुष्यात भेटले आणि तेव्हापासूनची आमची मैत्री आहे. आणि चव्हाण सरांची माझी मैत्री दृढ केली आहे शिवाजी महाराजांनी केली. सांगलीत माझ्या मंडळात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं अनावरण होतं आणि त्याकरता चव्हाण सर कोल्हापूरहून नुसतं कार्यक्रमाला श्रोता म्हणून बसायला आलेले होते. बाबा कदमांच्या हस्ते 1 मे 95 साली. तेव्हापासून आमची जी दृढ मैत्री झाली आहे, तेव्हापासून आम्ही गडकोट किल्ले अनेक हिंडलोय आणि अनेक वेळा शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमात मनापासून सहभागी झालोय आणि त्याचाच परिणाम ते मला मोठ्या प्रेमानं तुम्हा सर्वांसमोर बोलवत असतात. आज माननीय आमे आणि त्याच्या सगळ्या सहकारी मंडळींनी गुरुप्रसाद सरांच्या मार्गदर्शनाखाली, ओंकार सरांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर मेहनत करून हा कार्यक्रम घेतलेला आहे, तर त्यांचं आधी अभिनंदन करतो. मगाशी चव्हाण सरांनी जो उपक्रम सांगितला की शिवाजी महाराजांचा नित्यक्रम रोज मांडला जाणार आहे, त्या उपक्रमाला आपण भेट द्या बरं का. तो दिसायलाही सुंदर केलाय आणि त्याच्यावरची माहिती त्या दिवसाची उपयुक्त होणार आहे. की आपल्या अंतःकरणात एक ज्योत प्रज्वलित रोज होणार आहे की अरे आज शिवाजी महाराजांनी अमुक केलं. आणि तो उपक्रम तुम्ही निश्चित त्याचा लाभ घ्या. मोजून 2 मिनिटं लागतील. एकदा सिव्हिल डिपार्टमेंटला जायचं, तेवढं बघायचं आणि आपल्या उद्योगाला लागायचं. त्या उद्योगात साहजिक येत असतानाची तुमची पावलं मंद असतील तर जातानाची झपझप पडतील. लक्षात ठेवा, ही प्रेरणा तुम्हाला 100% मिळणार. आणि असं शिवाजी महाराजांचं चरित्र होतं आणि शिवाजी महाराजांचं चरित्र असं होतं म्हणूनच ते कणाकणात रुजलेले आहेत. बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य मला फार आवडतं, इथल्या मातीचं ढेकूळ पाण्यात टाका, जो तवंग उमटेल तो इतिहासाचा. इथल्या कणाकणात धुलीच्या कणातून घोष हा उठे महान, स्पर्श होऊनी तुझा देह धन्य होवा, वाट पाहता युगे अशी विभूती सापडे, चरण चालू दे सदा ध्येय मंदिराकडे. शिवाजी महाराजांच्या चरित्रात ते गुण होते. रामाच्या बाबतीत म्हणतात की राम तेरा चरित्र ऐसा है की कोई भी कवी बन जाए सहज संभव है. कुणी कवी बनेल असं रामाचं चरित्र आहे. शिवाजी महाराज त्यांच्याच पावलावर पावलं टाकणार. तुम्हाला माहित आहे, मन मन में राम म्हणतात, कंकर कंकर शंकर म्हणतात, तर कणाकणात शिवाजी महाराज आहे. कसे हेच आपण सिद्ध करत जाणार आहोत. आणि हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे बरं का, तुम्ही लहानपणापासून ऐकलेलं आहे, पण या दृष्टीनं तुम्ही कधी विचार केला नाही. तो विचार फक्त मी तुमच्या समोर मांडणार आहे. प्राध्यापकाचं काम नाही तरी तेच असतं ना, पुस्तकात सगळंच असतं, लोकांनी शोधलेलं असतं. सिलेबस फार जुना असतो, पुस्तकं त्याच्याहून जुनी असतात, पण नव्यानं प्राध्यापक सांगत असतो. कारण ते सांगण्याकरता ते योग्य पद्धतीचं आकलन त्याचं व्हायला लागतं आणि मग आपल्याला ते कळत असतं. आज तोच उद्योग मी तुमच्या समोर करणार. बिनतारीचे संदेश सोडावे गाय गडाने, त्यावरून इतर गडाने झुंजावे अतिजोमाने, गोळ्यांच्या पर्जन्याने भिजवावी रणमैदानी, शौर्याचा पाहुनी थाट, तोंडात घालूनी बोट, फिरवावी रिपुने पाठ, व्हावी भुई थोडी पळता एक काळ.
जमवणी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा. यात तरुणांचा छंद काय होता त्या वेळेला, जमवणी मांड घोड्याला भरधाव कसा फेकावा, जाताना निज खडगाने रिपुकंड कसा छेदावा, नाचवीत भाला अति शत्रूस कसा वेधावा. हे शिक्षण नवतरुणांचे, देशभक्त या पदवीचे, ना PA LLBचे उपयोग काय पण आता इथं काढायचं. 22 सालची कविता आहे, मराठ्यांची संग्राम गीत, दुआ तिवारी त्यांनी लिहिलेली. शिवरायासाठी आपले सौभाग्यही मिळवायला, एकुलता एकच पुत्र तोही पण गमवायला. तरुणी कशा होत्या हे सांगतात, मग अशी तरुण कसे होते सांगा. शिवरायासाठी आपले सौभाग्यही मिळवायला, एकुलता एकच पुत्र तोही पण गमवायला. धन्य धन्य तत्पर ज्या होती तयाने, धन्य धन्य साध्वी बुदुला, आपले फुटले जरी भाळ, सुखी राहो शिवभूपाळ, सुखी असो देश चिरकाल, ध्यास हाच युवती चित्ता एक काळाचा. की शिवाजी महाराज सुखी असले पाहिजेत, देश सुखी असला पाहिजे, हाच ध्यास युवतींच्या चित्तात होता. आपल्या नवऱ्याला आळशीपणात घरात बसून द्यायचं नाही. चल बाहेर जा, तलवार घेऊन रणांगणात गेला पाहिजेस. महाराज लढायला लागले, तू घरात बसतोस, चालणार नाही. त्यावेळेला पोरीने लढाईची म्हणजे प्रथा नव्हती, नाही तर त्याही तलवार घेऊन उतरल्या असते. अशा रीतीचं तेज शिवाजी महाराजांमुळे सर्वत्र निर्माण झालं तर. आणि शिवप्रभूची नजर उठे मुलुख सारा, दिशा दिशा वेधीत धावल्या खडगाच्या धारा. हे तुफान स्वातंत्र्याचे, हे उधाण अभिमानाचे, हे वादळ उग्र विजांचे, काळोखाचे तट कोसळती, चिरा चिरा ठळला. 10 दिशांच्या हृदयामधून अरुणोदय, 10 दिशांच्या हृदयातनं अरुणोदय झाला था. आणि आत्ताचं जे चित्र होतं ना, आम्ही सगळेजण उन्हात आणि तुम्ही सावलीत, हे शिवराज्याचं चित्र होतं. की महाराज तळपत राहिले, महाराज घोड्यावरनं लढत राहिले आणि त्यामुळं प्रजा सावलीत राहिली. आणि हे सगळ्यात महत्वाचं चित्र होतं, ते निसर्गानं आपल्याला दाखवलं. आणि त्याचा आनंद घेत घेत आपण कणाकणात शिवराय कसे भिजले. मंडळी, आज शिवजयंतीचा दिवस आहे. महाराज जन्मले, जन्मल्यानंतर काय असतं बरं, बारसा असतं. शिवाजी महाराजांचा पाळणा हा महाराष्ट्रातल्या सगळ्यात प्रसिद्ध पाळणा. गुढी बाळ असा जागसी रे वाया, नीज रे नीज शिवराया, अपरानीचा प्रहर लोटला बाई, तरी डोळा लागत नाही, लागेल जागता चटका, हा असाच घटका घटका, पुरवाळा किंवा हटका, का कष्टविसी तुझी सावळी काया, नीज रे नीज शिवराया. प्रत्येक आई म्हणते जिजाऊचा आदर्श घेऊन, की तिनं जिजाऊनं या मुलाला असं जोजवलं की त्यातनं पुढे छत्रपती निर्माण झाला. आपलंही बालक काहीतरी पराक्रम करणारं निघावं बरं, ही त्याच्या मागची प्रेरणा आहे. आणि हा पाळणा तुम्ही जर बघायला गेलात तर मग मुली जन्मल्या, मुली थोड्या मोठ्या होतात आणि मध्ये हत्ती ठेवतात आणि भोंडला खेळतात, हातगा खेळतात. हातग्यात शिवाजी महाराजांचं गाणं, विजापूरच्या दरबारी गदरबारी, सभा बैसली सरदारी ग सरदारी, आले शहाजी सरदार ग सरदार, शिरी पगडी कंगणीदार ग कंगणीदार, लव लवून मुजरा करी ग मुजरा करी. असं फिरताना गाणं म्हणतात. मी कणाकणात रुजलेले सांगतोय, कुठं कुठं आहेत तुमच्या लक्षात येत जाईल, तुम्ही चकित होत जावाल. मी जस्ट सुरुवात केली आहे, नुसती सुरुवात केली. आणि इथनं जो प्रसंग आहे तो प्रसंग असा आहे त्यातला की शहाजी राजे विजापूरच्या दरबारात आलेत आणि विजापूरच्या बादशाकडे ते नोकरी करतायत. आणि नोकरी करत असल्यामुळे ते मुजरा करतायत. आणि शिवाजी महाराज बघतायत ते 8 वर्ष वय आहे. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, शहाजी राजांनी स्वातंत्र्याचे 3 प्रयत्न केले. त्यातला 3रा प्रयत्न त्यांचा अपयशी झाल्यावर मोगल बादशाह दिल्लीचा शहाजहान आणि आदिलशाह यांच्यात करार झाला. सोन्याच्या पत्र्यावर करार लिहिण्यात आलाय बरं का. एवढा महत्वाचा करार झाला की या शहाजीनं कधी महाराष्ट्रात यायचं नाही, कारण सह्याद्रीन शहाजी जर एकत्र झाला तर आपल्याला जड जाईल. आणि म्हणून शहाजीराजे बेंगलोरला राहायला लागले एखाद्या राजासारखे. पण त्यांनी आणि जिजाऊनी एक मिशन हाती घेतलं, म्हणजे एक ध्येय हाती घेतलं की जिजाऊनं तरुण असताना सुद्धा नवऱ्यापासून दूर राहायचं. का तर आपल्याला पुढचा स्वराज्य निर्माता घडवायचा.
आणि जिजाऊ महाराष्ट्रात राहिल्या, कारण त्यांना बंदी नव्हती. आणि त्यांनी शिवबाला घडवायला चालू केलं. आणि जेव्हा शिवाजीराजे 7-8 वर्षाचे झाले तेव्हा वडिलांच्या भेटीला नेलं. वडिलांनी विजापूरचा दरबार दाखवायला नेलं. दरबार दाखवायला नेल्यानंतर शहाजीराजांनी दरबारात मुजरा केला. पण हे पोर शिकलं तर जिजाऊ मासाहेबांकडे मुजराच करेना. त्यावेळेला गंमत अशी होती की जेवढी छोटी छोटी मुलं दरबारात आली ती त्या सगळ्यांना बादशाह पोशाख भेट देत होता. काहीतरी त्याचा वाढदिवस वगैरे असेल, पोशाख भेट देत होता. आता पोशाख भेट मिळणार आहे केवळ मुजरा केल्यानंतर. आपल्यापैकी किती जण नाकारू शकतील? अहो, फुकट घालाल जीव तर बाप लेक दोघं येऊ, ही आपली अवस्था असते. फुकटचं जेवायला आपण सोडत नाही. तिथं मुजरा केला की पोशाख मिळतोय, किती जण तयार होतील? पण शिवाजीराजे तरी मुजरा करेनात. प्रसंग फार रंगवून सांगितलाय कवीनी आणि त्याच्यावर दुर्गाराम आसाराम तिवारींनी कविता लिहिलेली आहे. याच प्रसंगावर हे भोंडल्याचं गीत होतं. पण हे वीररस प्रधान नाही. शिवाजी महाराजांवर वीररस प्रधान रचना सुद्धा भरपूर झाल्या आहेत आणि त्यातलीच मी तुम्हाला आता सांगणार आहे याच प्रसंगावर. म्हणून त्या भोंडल्याकडनं आपण इकडे आलेलो आहोत. दुर्गाराम आसाराम तिवारी 1922 साली ही कविता लिहितात. ते म्हणतात की शिवाजी आत गेला, मुजरा केला नाही, सगळी माणसं संतापली, बादशाह जरा चिडला की काय उद्धट पोरगाय म्हणून. पण तरी शेवटी त्याचा मूड चांगला होता. तो म्हणला जाऊ दे आणि तो बाहेर आला. बाहेर आल्यानंतर घरी आल्यानंतर जिजाऊला हे वृत्त कळलं. त्यावेळेस सगळ्यात जास्त आनंद झाला की जे पेरलंय ते बरोबर उगवलंय बरं का. आणि तिनं आपल्या बाळाचा असा कौतुकानं अनवटी धरली. आपलं लहानपणी शाळेत जाताना भांग पाडताना ही धरती की तशी. आणि विचारलं, बाळ शिवबा दरबारात गेला तर मुजरा केला नाहीस असं ऐकलं, का बरं मुजरा केला नाहीस? त्याचं उत्तर शिवाजी महाराज या काव्यातनं देतात. आणि आपल्याला शिवचरित्र कळतं या कवितेतून. शिवाजी महाराज सांगायला लागतात, जीवाचे कान करू नका. होता तर देवळे नष्ट, होता तर देवता भ्रष्ट. धेनू ब्राह्मण ओरडतील धर्मावरी संकष्ट. न्याय नीती उरली नाही सारेच भोगती कष्ट. हा घोर मांडीला ज्यांनी त्यांची या पुढे जाओनी. देशाभिमान सोडोनी प्रेमाच्या मंगल माते. लव्वे नाही शिरमाते, लव्वे नाही शिर. मी म्हणता नाही नाही वाजवा आवाज कशा कवळे तिवारी. मी म्हणता नाही नाही दरबारी नेले आई. मुजऱ्याला हात लावला वाही शिर लवू शकलो नाही. हे सिंहासन तरी कोणाचे, हे वैभव तरी कोणाचे. काहुरमनी प्रश्नांचे अपहारी नृपसत्ते ते. लववे नाही शिरमाते, लववे नाही शिरमाते. शिवाजी महाराज पुढे सांगतात की माझं शिर कुठं लवू शकतं. एखादा म्हणेल की वडिलांच्या कार्यालयात गेला, ऑफिसमध्ये गेला, साहेबांना मुजरा कर म्हणून सांगितलं, नमस्कार कर म्हणून सांगितलं, करत नाही, एवढा उद्धटपणा कशाला? असं नाही म्हणत. माझ्या आईनं मला झुकायची स्थळं शिकवलेली आहे. कुठली? आईला सांगतात, आई तू सांग तुझ्या चरणासी ही कापून ठेवीन मान. झुकायची बात काय करतेस? मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. झुकायची 3 स्थळं मला माझ्या संस्कृतीनं शिकवली आहेत, माझ्या धर्मानं शिकवली आहेत. आई तू सांग तुझ्या चरणासी ही कापून ठेवीन मान. तू सांग तात चरणासी ही तोडून ठेवीन मान. गो ब्राह्मण यांच्या करता खडगावर ठेवीन मान. परी परके सत्ताधारी गृही शिरोनी झाले वैरी. भक्ताच तयाना भारी सक्रोध वृत्ती मम होते. लववे नाही शिरमाते, लववे नाही शिरमाते. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूस आठवतो. ढळढळा आई गे रडतो. द्वेषाने क्षणी संचरतो. झोपेत देशबंधूंच्या दुःखाने दचकून उठतो. झोपेत देशबंधूंच्या दुःखाने दचकून उठतो. देशाचा राजा नाही, धर्माचा राजा नाही, राजनिष्ठ होऊ कैसा, अशी अवस्था माझी होऊन जाते. दुःखाने दचकून उठतो. बोलते भवानी उठ, बोलते जन्मभू उठ, धर समशेरीची मूठ. अवमानून त्या आज्ञेते लववे नाही शिरमाते, लववे नाही शिर. भवानी मला उठ म्हणून सांगते, जन्मभू उठ म्हणून सांगते. तिची आज्ञा मोडून माझं शिर झुकू शकत नाही, झुकू शकत नाही, झुकू शकत नाही. आणि शिवाजी महाराज शेवटी सांगतात, उमराव जाहला सुलतान जाहला क्रुद्ध. उमराव जाहले क्रुद्ध, जातिवंत जाहले स्तब्ध. जनकही होय हतबद्ध. तरी तुझी आणि अंबेची शिरी कृपा असावी शुद्ध.
मावळचे जमून भाई, स्थापिन मराठेशाही, हटवीन आदिलशाही, बोलतो सत्य जे गमते, लववे ना हे शिरमाते, लववे ना हे शिरमाते. आई तुम्हाला मुजरा करायला नाही शिकवलंस, त्या बादशाला हटवायला शिकवलंयस. आणि मी ते माझ्या मावळचे सवंगडी जमून केल्याशिवाय राहणार नाही, राहणार नाही, राहणार नाही. वीररसाच्या कवितांचे उद्गाते शिवाजी महाराज आहेत. हे हिंदू ऋषिया प्रभो शिवाजी राजा, आपण गीत ऐकलं असेल. हे शिवाजी महाराजांवर निर्माण झालं, त्यांच्या पराक्रमानं निर्माण झालं. म्हणजे गाण्याच्या प्रकारात आपण चाललोय तर अंगाई गीत, भोंडला, वीररस कविता आणि पुन्हा वीररसाची गीतं. अहो नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोरांनी म्हणलेलं आहे की त्यांनी ज्या वेळेला आयुष्यात एक कविता शिवाजी महाराजांवर लिहिली त्यावेळेला ते म्हणले की माझं काव्य आज पूर्ण झालं. त्यांनी नोबेल पारितोषिक मिळवले. हे शिवाजी महाराज किती कणात रुजलेत, तुम्ही विचार करून बघा, आश्चर्यचकित होत जावा. शिवाजी महाराजांवर कथानक सांगणाऱ्या भावकविता निर्माण झालेल्या आहेत. अशीच असते आमची आई सुंदर रूपवती, आम्हीही बनलो असतो तिच्यासारखे बदले छत्रपती. की शिवाजी महाराजांसमोर कल्याणच्या सुभेदाराची सून आणली ती तर माझ्या आई अशी सुंदर असती तर मी सुंदर झालो असतो असं तिच्या सौंदर्याचं कौतुक करून खडा नारळानं ओटी करून तिची रवानगी करणारा हा राजा, त्याच्यावर का बरं गाणी अशी निर्माण होणार नाही. या भावकविता निर्माण झाल्यात, चित्रपट गीतं निर्माण झालेले आहेत शिवाजी महाराजांवर. स्वराज्य तोरण चढे गरजती तोफांचे चौघडे, मराठी पावलं पडते पुढे, शिवाजी महाराजांवर गाणं. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कोणाची विटी, चित्रपटातलं गाणं. शिवाजी महाराजांवर अनेक चित्रपट निर्माण झाले. बालजी पेंढारकरांपासून ते आता दिग्पाल लांजेकरांपर्यंत पावनखिंड यायला लागलाय आपल्या जवळचा, इथपर्यंत अनंत चित्रपट शिवाजी महाराजांवर निर्माण झाले. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, लोकांनी वेड लागल्यासारखा बघितला. शिवाजी महाराजांची महती काय आहे तुमच्या लक्षात यायला लागली ना. मी कणाकणात भिनलेले शिवाजी महाराज सांगायला लागलोय. आणि मी काय सांगितलं की या सर्व गोष्टी तुम्हाला माहित आहेत, पण मी लक्षात आणून दिल्यावर तुम्ही चकित होत जावा. त्या पद्धतीनं आपण आतापर्यंत प्रकार किती बघितले. आपण 5 प्रकार बघितले की ज्यात शिवाजी महाराज भिनलेले आहेत. शिवाजी महाराजांवर नाटकं निर्माण झाली. इथे ओशाळला मृत्यू संभाजी महाराजांवर असलं तरी रायगडला जेव्हा जाग येते तिथपासनं ते इथे गवताला फाले फुटतातपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजच तुम्हाला नाटकात न दिसतील. तुम्हाला माझं भाग्य थोर सांगतो, मी आयुष्यात एकच तमाशा पाहिला. एकच तमाशा लहानपणी आजोळी गेलेला असताना खेडेगाव होतं तिथं पाहिला आणि त्यात मी बाजीप्रभू देशपांड्यांचा पाहिला. हे तमाशात सुद्धा मी शिवाजी महाराजच पाहिलेले आहेत. माझं दैव किती थोर असेल तुम्ही विचार करा की चित्रपट झाले, नाटकं झाली, तमाशा झाला, शिवाजी महाराज असे कणाकणात रुजले की तुम्ही चकित होऊन जाल. लोकनाट्यानंतर लोकगीत येत. लोकगीतातनं शिवाजी महाराज किती आहेत. अहो एकच सांगतो गीत, तुम्ही चकित होऊन जावाल, खुश होऊन जावाल. हे शेतबी माझं, बैलबी माझं, जोड खिलारी, हे गाव बी माझं, बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. गावामध्ये समदगडी एक दिलाच, कुठं बी असू हिंदू मी मोठ्या मनाच. हे देऊळ रावळ समद माझं सोन शिवारी, हे गाव बी माझं, बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. शेत बी माझं, बैल बी माझं, जोडी खिलारी, हे गाव बी माझं, बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. महत्वाचा अर्थ कळला का. सगळं माझं माझं म्हणतोय आणि माझं देश, माझं राज्य, माझं देऊळ, माझं शिवार असं वाटणं याला स्वराज्य असं म्हणतात. आणि सगळं लोकांचं वाटणं याला लोकशाही म्हणतात. आता लोकांचं आहे म्हणल्यावर कोणी खावं, स्वराज्य म्हणल्यावर राखावं. काच्या आधी रा नावाचा अक्षर आलं. स्वराज्य म्हणल्यावर राखावं. आणि ते राखतो कसा तो सांगतो. गावामध्ये समदगडी एक दिलाच, कुठं बी असू हिंदू आम्ही मोठ्या मनाच. हे देऊळ रावळ समद माझं सोन शिवारी, हे गाव बी माझं, बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. गावामध्ये समदगडी एक बोलती, बोलाला बी मोल जसं तसंच चालती. शिवाजीचं राज्य होणार मोठं इचारी, हे गाव बी माझं, बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. आता शेवटची जे कडवं आहे ना ते तरुणांसाठी. मायेचा भी पूत येवो झुंज खेळाया. शेतकरी आहे तो.
तो म्हणतो अतिरेकी आले नाही की 47 घेऊन आले तर मी काय करू, मी आपला पळून जातो, माझ्याजवळ मिनी ड्राफ्टर पलीकडे काही नाही आहे. मायेचा भी पूत झुंज खेळाया, नांगराचा फाळ घुसल मुंडी खोडाया, येशीवरी भगवा झेंडा घेई भरारी, हे गाव बी माझं बसून हित खातो न्याहारी, रगड्या खातो न्याहारी. शेतकऱ्याच्यात आत्मविश्वास कुठं आला? शिवाजी महाराजांनी सोन्याचा नांगर घातला आणि सांगितलं, 8व्या वर्षी घातलाय सोन्याचा नांगर भूमीत. का घातला तर या पुण्याची शहाजी राजांचा स्वातंत्र्याचा पराक्रम जो केलेला होता त्यांनी आणि त्यांचा प्रयत्न हरल्यानंतर गाढवाचा नांगर पुण्यावर फिरवून तिथली सगळं पुणे जाळून, शेतीवाडी जाळून त्याच्या राखेत एक पहार ठोकली ती सुलतानांनी आणि त्याला तुटक पायताण आणि एक कवटी अडकवली ती आणि सांगितलं तर की स्वातंत्र्याचा प्रयत्न कराल तर असं स्मशान करू. आणि त्या भूमीत जिजाऊ, शिवबा आले, दादोजी कोंडदेव कोंढाण्याचे सर हवालदार होते आणि या सगळ्यांनी मिळून सोन्याचा नांगर घातला आणि प्रजेला सांगितलं की या इथं गाव वसवा, शेती करा, तुम्हाला काय झालं तर तुमच्या संरक्षणासाठी मी आता इथं आलेलो आहे. आणि त्यामुळं वेशीवरी भगवा झेंडा घेई भरारी. आणि मग शेतकरी म्हणायला लागलाय की मायेचा बी पूत येऊ झुंज खेळाया, नांगराचा फाळ घुसल मुंडी खोडाया, वेशीवरी भगवा झेंडा घेई भरारी. शेवटी लढतं काय रे? हत्यार लढतं का मन लढतं? तुकाराम महाराजांची एक रचना आहे, रडत राऊत घोड्यावर म्हणून. तो सांगतो, ढाल तलवारे गुंतले कर लढू कसा. मी त्याला घोड्यावर बसवले, रिकीबिक पाय अडकवलेत, चांगले बांधून ठेवलेत घोड्यावरनं सरकू नये म्हणून, आणि एका हातात ढाल दिले, एका हातात तलवार दिली आणि लढ म्हणून सांगितलंय. तो म्हणतोय अगदी आधुनिक शिकल्यागत तुमच्या माझ्यासारखा, एक हात ढालीत एंगेज झालाय, एक तलवारीत एंगेज झालाय, मी लढू कसा काय? असली अवस्था काय उपयोगाची? शस्त्र लढत नसतात, मन लढत असतात. आणि त्या मनाचा आत्मविश्वास हा शिवाजी महाराजांनी निर्माण केलाय, भगवा झेंडा वेशीवर फडकवून. म्हणून तो शेतकरी म्हणतो की मायेचा बी पूत येऊ झुंज खेळाया, नांगराचा फाळ घुसल मुंडी खुडाया. बर, हा शब्दाने निर्माण केलाय का आत्मविश्वास? नाही. अफजल खान आल्यानंतर सर्वजण सांगत होते शिवबाराचे तह करा, शरीराला सील करा, भेट घेऊ नका, खान धोकेबाज आहे. पण काय झालं सांगा? काय झालं सांगा? शिवाजी महाराज स्वतः भेटलेले आहेत. त्यांनी असं नाही आधुनिक पुढाऱ्यांगत म्हणलं की तुम्ही चला आम्ही मागा आहोतच म्हणून. स्वतः भेटले आणि तो आत्मविश्वास निर्माण झाल्यामुळं प्रजा लढायला लागली. हे लक्षात ठेवा. प्रजेच्या लक्षात आलं. लोक सहजतेनं म्हणतात की शिवाजी महाराजांना जीवाला जीव देणारे सहकारी भेटले. ते काय कुठल्या दुकानात मिळतात होय? तसं नसतं. प्रजा तुमच्या माझ्यासारखीच असते. ज्या वेळेला प्रजेच्या लक्षात येतं की अरे आपण नाही गेलो तर हा राजा आपला जीव धोक्यात घालणार आहे आणि देव दुर्लभ असा पिढ्यानपिढ्या मिळणार नाही असा राजा आपल्याला मिळालेला आहे, तर आपण हा सोडायला नको. महाराज तुम्ही सांभा, तुम्ही लाखांचे पोशिंदे आहात, लाख मेले तरी चालतील असं म्हणत बाजी प्रभू मग पावनखिंडी उभारत असतं. जीवाला जीव देणं हे असं घडत असतं. कारण महाराज स्वतः अफजल खानाच्या अंगावर जात असतात, स्वतः पाऊण लाख सेनासागरात शाहिस्ते खानाला भिडत असतात आणि म्हणताना हे जीवाला जीव देणारे सहकारी निर्माण होत असतात. आणि मग त्या राज्यातले शेतकरीच काय, लहान मुलं सुद्धा अशी गाणी म्हणायला लागलेली असतात. हे शिवचरित्राचं प्रेरणेचं मोठं गमक आहे, लक्षात ठेवा. तर लोकगीत झालं, मग पोवाडा. शिवाजी महाराज म्हणले की पोवाडा पाहिजे. धन्य धन्य शिवाजी राजा, हा धन्य धन्य शिवाजी राजा, रयतेचा राजा, शूर महाराजा, मुजरा हा मानाचा तुम्हास. कितीतरी पोवाडे तुम्ही ऐकले असतील शिवाजी महाराजांना. पोवाडा हा शिवाजी महाराजांचं गमकच आहे. पण त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो. शिवाजी महाराजांवरचा गोंधळ गाजलेला आहे. गोंधळ गीत. कुठला गोंधळ सांगा? गोंधळी गोंधळी ना मी शिवबाचे गोंधळी, अमराईतून आंबा उचलला होता दादोजीन, देशाची संपत्ती चुकून नेली हो उचलून, अर्धी बाई कापून केले नियमांचे पालन, कठोर शिक्षा झाली तेव्हा थोरा नाही, गोंधळी गोंधळी ना मी शिवबाचे गोंधळी. अमराईत दादोजी कोंडदेवानीच लावली ती पुणे वसवताना. तर एक पिकलेला आंबा बघितला
आणि सहज हात गेला लावला आणि तोडला आणि मन खाल्लं की हो की धन्याचा माल आहे. आपण स्वतःहून कसा तोडला, चूक झाली, मनाला लागलं. बघणारं कोण नव्हतं पण विचार शुद्ध होता. दादोजी कोंडदेवांनी स्वतःहून शिक्षा केली, पूर्ण भायाचा शर्ट अर्धा कापून टाकला. आज जर सरकारी मालमत्ता लाटल्याबद्दल कपड्याचा असा एक एक तुकडा कापून टाकायचा म्हणला तर कपडे घातलेले किती जण दिसतील. सहज तुमच्या समोर प्रश्न ठेवला आणि मग मन किती तयार व्हायला लागतं, स्वराज्य कसं असतं हे तुमच्या लक्षात येईल. तर गोंधळी सुद्धा शिवाजी महाराजांची गाणी म्हणतो असे शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या कणाकणात वसलेले आहेत. त्याच्या पुढचा प्रकार सांगतो. शिवाजी महाराजांवर म्हणी तयार झाले. म्हणी हा बोली भाषेचा मोठा भाग असतो आणि ज्याला म्हणी वापरता येतात त्याला खरी भाषा बोलता येते. आपण इंग्रजी बोलतो पण आपण इंग्रजी कर्ता कर्म क्रियापद एवढंच बोलतो, आपल्याला इंग्रजीतल्या म्हणी वापरता येत नाही. आणि ज्याला म्हणी वापरता येत नाहीत त्याला भाषा येत नसते. ब्रह्मानंदी टाळी लागली म्हणलं की या गोष्टीचा अर्थ कळला पाहिजे तर ती भाषा तुम्हाला आली, नाहीतर नाही. कारण ब्रह्मही तिथं नसतो, आनंदही तिथं नसतो, टाळीही तिथं नसते, चक्क झोप लागलेली असते. तरी देखील त्याचा अर्थ जेव्हा तुम्हाला कळतो त्यावेळेला तुम्हाला भाषा येत असते. तर भाषेतल्या म्हणीतनं शिवाजी महाराज रुजलेले आहेत. कुठल्या कुठल्या म्हणी सांगा, आठवून देतो. गड आला पण सिंह गेला. महत्वाची गोष्ट मिळाली पण त्याच वेळेला तितकीच महत्वाची गोष्ट गमावली असेल तर आपण म्हणतो गड आला पण सिंह गेला. नंतर एक म्हण शिवाजी महाराजांच्या पराक्रमामुळे रुजली. कुठली सांगा? प्राणावर बेतलं तर पण बोटावर निभावलं. शाहिस्तेखान. मला सहज गंमतशीर एक प्रसंग आठवला म्हणून तुम्हाला सांगतो. मी नेताजी पालकरांवर पुस्तक लिहित होतो आणि नेताजी पालकर दुर्दैवानं शिवाजी महाराज आग्र्याहून सुटल्यानंतर त्याला बादशाहनं पकडलं आणि नेताजी पालकरनं मुसलमान करण्यात आलं आणि मोहम्मद कुली खान असं त्याचं नाव झालं आणि तो औरंगजेबाच्या सेवेत राहिला. औरंगजेबाच्या सेवेत राहिल्यानंतर माझ्या मनात सहज विचार आला, काल्पनिक आहे हा, ऐतिहासिक नाही, मी कादंबरी लिहित असताना आलेला विचार आहे की शाहिस्ते खान आणि नेताजी पालकर जेव्हा समोर आले असतील तेव्हा काय संवाद घडला असेल. कारण आता नेताजी पालकर त्यांचा आहे, त्याचं नाव आहे मोहम्मद कुली खान. तो पूर्वी प्रति शिवाजी होता पण आता नाहीये. आता शाहिस्ते खान आणि तो समोरासमोर आलेत. काय मामासाहेब, मग सलाम आलेकुम वालेकुम सलाम काय होईल, काय अलीकडे हात काय म्हणतो तुमचा. साहजिक प्रश्न येईल नाही. आपण कुणाचं बाबा काही ऑपरेशन झालं असेल तर आपण विचारतो अलीकडे काय पोट वगैरे ठीक आहे ना तुमचं, म्हणजे सहानुभूतीनं प्रेमानच विचारतो. तसं जर नेताजी पालकरने विचारलं असेल की अलीकडे तुमचा हात काय म्हणतो तर मामा शाहिस्ते खान खुश झाला असेल का संतापला असेल. तर एकंदरीत त्यातलं गमक लक्षात घ्या की त्यावरनं म्हण पडली. काय म्हण पडली? प्राणावर बेतलं तर पण बोटावर निभावलं. म्हणी आणखी एक फेमस म्हण आहे, शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात. हो, कारण शिवाजी महाराज होणं ही साधी गोष्ट नसते. सगळ्या जगाचे हाल सहन करायचे असतात. शिवाजी महाराजांवर एक भजन आहे, भजन शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा, अवतार महादेवाचा, अवतार महादेवाचा, शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा. मग महादेवाचाच अवतार का म्हणलं? राजाला कायम विष्णूचा अवतार म्हणतात, महादेवाचाच अवतार का म्हणलं? त्याचं उत्तर या म्हणीत आहे. का तर या सगळ्या भोवताली घेरलेल्या बादशाही विरुद्ध लढायचंय. साधी गोष्ट नाही आहे. देवगिरीला यादव राज्यांच्या राखी पौर्णिमेला ते भेटायला गेले ते तर मुजरा करेपर्यंत त्यांचे मुडदे पाडलेले. लखुजीराव यादव आणि त्यांची सगळ्या मुलांचे. जिजाऊचं माहेर कापलं एका दिवसात. असल्या क्रूर लोकांशी लढायचंय. मग कोण कुणाचा मुलगा जाईल हो पुढं. पण जिजाऊनं सांगितलं, 6 मुलं होती, 4 अंगाखांद्यावर खेळताना गेली आहेत जिजाऊची, 2च राहिली ती, थोरला संभाजी आणि धाकटा शिवाजी. त्याचंच नाव नंतर मुलाला ठेवण्यात आलं. थोरला संभाजी सुद्धा अफजल खानानं धोका दिल्यानं मेला आणि तो अफजल खान नंतर ज्या वेळेला लढायला आला त्यावेळेस जिजाऊ असं म्हणत नाही की तू आता एकटाच राहिलास, आपली 3 पिढ्यांची जहागीर आहे, इस्टेट आहे, तू जाऊ नको, आता तू एकटा माझा सहारा.
आता मी काय करू असं जिजाऊ म्हणत नाही. ती म्हणते जा, फेड, लाड, मार त्याला, आणि तुझं काही वेळ वाकड झालं तर तुझ्या मागं मी राज्यकारभार बघतो, त्या नराधामाला सोडू नको. हे जिजाऊची शिकवण आहे. आणि हे लक्षात घेताना तुम्हाला लक्षात येईल की शिवाजी जन्माला यावा म्हणजे शेजाऱ्याच्या घरात म्हणजे काय सांगितलं जातंय, तर महादेवाचा अवतार का, तर समुद्र मंथनात रत्न आली, कौस्तुभ मणी आला, विष्णूंच्या गळ्यात जाऊन बसला, अमृत आलं, सगळेजण मागं लागले. विष आल्यावर कोण पुढे आलं नाही, विष आल्यावर फक्त महादेव पुढे झालेले आहेत, आणि महादेवाने विष पचवून दाखवलंय. आणि शिवाजी महाराजांनी हे मुसलमानी आक्रमणाचं विष पचवून दाखवलं, म्हणून शिवछत्रपती राजा महाराष्ट्राचा अवतार महादेवाचा. तुमच्या लक्षात आलं असेल. आणि हेच अवघड असतं म्हणून लोक म्हणत म्हणतात की शिवाजी जन्माला यावा पण शेजाऱ्याच्या घरात, आमच्या घरात नको, कारण विष पचवायला लागतं, त्याशिवाय शिवाजी होता येत नाही. तुमच्या लक्षात आलं का? मग अशा म्हणी शिवाजी महाराजांवर निर्माण झाल्या. शिवाजी महाराजांवर वाक्यप्रचार निर्माण झालेले आहेत. कुठले कुठले? अटके पार झेंडे जाणे, कृष्णा काठाचे घोडे अटकेला पाणी प्याले, सह्याद्रीचे रणशूर हिमगिरीस जाऊन भिडले, हस्तिनापूरची लक्ष्मी ढालेवर घेऊन आले, त्यांना ते अडवायाची, छातीनं होय एकाची, घटकाती ऐश्वर्याची, रोमांचे येते आठवता एक काळायचं. तुम्ही कुठलाही पराक्रम केलात की लोक म्हणतात अटके पार झेंडे गेले. असे वाक्यप्रचार निर्माण झालेले आहेत. आणि शिवाजी महाराजांच्या शाहिस्तेखानाच्या गोष्टीतला वाक्यप्रचार तर फार प्रसिद्ध आहे. कात्रजचा घाट दाखवणे. राजकारणात म्हणतात बघा, अमक्याने अमक्यानं कात्रजचा घाट दाखवला, म्हणजे जायचं होतं एकीकडं, दाखवलं तिसरीकडेच, की कात्रजचा घाट दाखवला म्हणतात. शिवाजी महाराजांपासून आलाय हा वाक्यप्रचार, त्यांच्या आधी नव्हता. शाहिस्तेखानाचा म्हणजे त्याची बोटं कापून पळवेपर्यंत हा वाक्यप्रचार जन्मला नव्हता. हा शिवाजी महाराजांच्या पराक्रमानं जन्माला आलेला वाक्यप्रचार आहे. यानंतर शिवाजी महाराजांवर अनेक खेळ निर्माण झाले. त्यातला एक सांगतो, आम्ही लहानपणी खेळायचो. किती जणांना आठवते बघा. शिवाजी म्हणतो उठा, मोहन म्हणतो बसा, राजा म्हणतो उठा. यात शिवाजी म्हणतो तेवढ्याच आज्ञा पाळायच्या असतात, बाकी दुसऱ्या आज्ञा पाळल्या की पाच डावात. म्हणजे ऐकायचं कोणाचं? फक्त शिवाजी महाराजांचं, बाकी कोणाचं ऐकायचं नाही. असा खेळ मुलं खेळत होती. हे शिवाजी महाराज कणाकणात रुजलेत. म्हणजे कसे रुजलेत हे मी तुम्हाला सांगायला लागलोय की खेळात सुद्धा शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांवर दंतकथा निर्माण झाल्या. जेव्हा तुमचा पराक्रम वाढतो की नाही तेव्हा दंतकथा निर्माण होतात. असं म्हणतात की शिवाजी महाराज ज्या वेळेला आग्र्याला गेले त्यावेळेला औरंगजेब बादशाह खूप घाबरला होता, कारण त्याने शिवाजी महाराजांना खूप लांब केलं. कारण त्यानं असं ऐकलं होतं की शिवाजी महाराजांना उडता येत, ते झेप घेऊन उडत येतील आणि आपल्याला ठार मारतील. असा औरंगजेब घाबरला होता, अशी कथा सांगितली जाते. तर अशा दंतकथा निर्माण झालेल्या आहेत शिवाजी महाराजांवर. एक एक माणूस रुजतो म्हणजे कसा रुजतो तुम्ही बघत जावा. त्यानंतर शिवाजी महाराजांवर प्रथा आणि परंपरा निर्माण झालेल्या आहेत. कुठल्या परंपरा निर्माण झाल्या? तुमच्या घराघरात परंपरा आहे किल्ला करणं. दिवाळी आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा मोठा सण असतो. दिवाळी म्हणलं की आपण खुश असतो, पण त्या दिवशी घरात शिवाजी महाराजांचा किल्ला केला जातो आणि शिवाजी महाराजांची मावळ्यांची मूर्ती त्याच्यावर बसवली जाते. आणि हे स्वयंप्रेरणेनं केलं जातं, याला सरकारी अनुदान नसतं. तुम्ही लक्षात घ्या शिवाजी महाराज किती रुजले, घराघरात रुजलेले आहेत. आणि हे केलंच पाहिजे. हे दरवर्षी घराघरात केलं जाणारं स्मारक आहे. असं दुसऱ्या कुणाचं स्मारक होत असतं मला सांगा? हे घराघरात स्मारक पूजलं जातं शिवाजी महाराजांचं, की दिवाळीत किल्ला करणं हा वीररसाचा वारसा आहे. नंतर आता नवीन प्रथा गुरुजींनी पाडलेल्या आहेत. बलिदान मास आता फाल्गुन महिन्यात चालू झाला की संभाजीराजांचे हाल हाल करून मारण्यात आलं. लोक, तरुण मुलं कॉलेजची मी बघतो पायात चप्पल घालायचं बंद करतात. महिनाभर उन्हाळ्यात एक वेळचं जेवण सोडतात, चैनीच्या अनेक गोष्टी सोडतात. एका मुलानं सोशल मीडिया महिनाभर सोडला होता. केवढी अवघड गोष्ट आहे की कुठल्याही सोशल मीडियावर मी महिनाभर असणार नाही. बलिदान मास संभाजी महाराजांचे. अशा परंपरा शिवाजी महाराजांवर निर्माण झालेल्या आहेत. प्रथा परंपरानंतर आध्यात्मिक बाबतीत जर तुम्ही जायला गेलात तर तिथं सुद्धा शिवाजी महाराज आहेत. शिवाजी महाराजांवर पुराण रचलं गेलेलं आहे. आपल्याला 18 पुराण आहेत माहित आहे. पद्मपुराण विष्णूवर आहे, महादेवांवर पुराण आहे, ब्रह्मावर पुराण आहे. तसं शिवाजी महाराजांवर पुराण आहे, त्याचं नाव आहे अनुपुराण. करते आहेत कवींद्र परमानंद नेवास्कर. आणि यांनी शिवाजी महाराजांच्या हयातीतच हे पुराण रचलेलं आहे.
आणि त्याला अनुपुराण, आणि त्याचं दुसरं नाव आहे शिवभारत. त्याच्यावरनं शिवाजी महाराजांच्या बऱ्याच गोष्टी, ऐतिहासिक गोष्टी मिळालेल्या आहेत या शिवभारतावरनं, की शिवाजी महाराजांच्या हयातीत शिवचरित्र काशीच्या पंडितांना कळावं म्हणून परमानंद नेवासकरांनी संस्कृतमध्ये लिहिलं आणि ते काशीत प्रचारित केलेलं होतं. त्याला अनुपुराण असं म्हणतात. हे शिवाजी महाराजांवर पुराण आहे. हे सगळे प्रकार बघत असताना आपण देवाची आरती करतो, तर शिवाजी महाराजांवर आरती आहेत का? अहो, सगळ्यात विज्ञाननिष्ठ म्हणून सावरकर गाजले, पण सावरकरांनी शिवाजी महाराजांवर आरती केली नाही. जयदेव जयदेव जय जय शिवराया, याया अनन्य शरणा आर्या ताराया, लता मंगेशकरांनी गायलेली. आर्यांच्या देशावर म्लेच्छांचा घाला, आला आला सावध हो शिव भोपाला, सद्गतिता भूमाता दे तुझा हा केला, करुणारव भेदून तव हृदयन चका गेला. जयदेव जयदेव जय जय शिवराय. याच्या पलीकडची आरती आमच्या सांगलीतले संत, आता मी हा कार्यक्रम संपला की त्यांच्याकडेच जाणार आहे, दादा महाराज केळकरांनी रचलेली 5-6 कडव्यांची आरती. त्याच्यात ते म्हणतात, महापुरुष युगपुरुष मान्य तुम्ही संता जयदेव. हे संतांना सुद्धा शिवाजी महाराज मान्य आहे की संतांना शिवाजी महाराजांची आरती रचावीशी वाटते. ही फार मोठी गोष्ट आहे. मी ज्यांचं नाव घेतलं त्यांच्या घरात गेली 98 वर्ष नित्य कीर्तन होतं, म्हणजे रोज दिवस कीर्तनाशिवाय बुडत नाही. घरात कोण वारलं तरी त्यांनी रचलेली शिवाजी महाराजांची आरती. हे तुम्हाला महत्व लक्षात आलं असेल की इथं पैसे मिळवण्यासाठी गल्लागुरू कवीनं केलेलं काम नाही आहे. फक्त परमेश्वराची थोरवी गाणाऱ्या संतांनी शिवाजी महाराजांचं वर्णन केलेलं आहे. हे शिवाजी महाराजांचं थोरवी दाखवणारं गमक आहे. यांच्यावर उत्तर भारतातला कवी येतो आणि रचना करतो, कविराज भूषण. त्याचा शेर सगळ्यांना माहित आहे, कासुई कला गई मथुरा मस्जिद होई, न होते शिवाजी तो सुन्नत होती सक्ती. हे भूषणाचा शेर. हा भूषण कानपूरहून येऊन त्यांच्यावर रचना करतो, परभाषेतला कवी. त्याच्याबरोबर शेवटची रचना आपण बघणार आहोत आणि ती रामदासांनी केलेली. निश्चयाचा महामेरू बहुत जनासे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, गणपती नरपती हयपती भूपती जलपती पुरंदर आणि शक्ती पृष्ठभागी, यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत शीलवंत जाणता राजा, आचारशील विचारशील दानशील धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई, धीर उदार गंभीर शूर क्रियसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले, देव धर्म गो ब्राह्मण करावयासी संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा केली, या भूमंडळाचे थाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारण. शिवाजी महाराजांवर एवढी सुंदर रचना दुसऱ्या कोणी केली नाही. का सांगतो, रणजित देसाईंची कादंबरी गाजली श्रीमान योगी, त्याचं वर्णन आणि त्याचं टायटल यातलंच आहे, श्रीमंत योगी. त्यानंतर तुम्हाला सांगतो, शिवाजी महाराजांवर सगळ्यात गाजलेलं महानाट्य आहे जाणता राजा, तो शब्द पण यातलाच आहे. आणि लता मंगेशकरांनी निर्माण केलेली शिवाजी महाराजांवरची ध्वनिपीठ, ज्यात म्यानातून उसळे वगैरे गाणी आहेत, त्या ध्वनिपीठेचं नाव शिवकल्याण राजा आहे, तो शब्द सुद्धा यातलाच आहे. म्हणजे रामदासांनी शिवाजी महाराजांना दिलेली जेवढी विशेषण आहेत ना, तेवढ्या सगळ्या विशेषणांवर एक एक गाजलेल्या कलाकृती निर्माण झालेल्या आहेत. म्हणजे ती विशेषणं किती मोठी आहेत बघा. तर ती विशेषणं खरी खरी होती. गणपती हयपती नरपती भूपती हा शेवटचा मुद्दा बघून थांबायचा. तर उगीच पतीपती शब्द जोडायचेत म्हणून आधुनिक कविगत जोडलेत का? नाही, प्रत्येक शब्दाला अर्थ आहे. कारण राजा कधी म्हणून घ्यायचं असतं. मी आपला स्वतःला म्हणवू शकतो सचिन राजे कानेटकर, फार छान वाटतं, त्याला अर्थ नसतो. राजा कधी म्हणायचं असतं जेव्हा त्याचा भूमीवर अधिकार असतो, तो भूपती असतो. जेव्हा त्याचा जळावर अधिकार असतो, तो जलपती असतो. जेव्हा त्याचा गजावर अधिकार असतो, गजपती असतो. जेव्हा त्याचा घोड्यांवर अधिकार असतो, म्हणजे घोडदळावर, तो हयपती असतो. अशा रीतीनं सर्वांवर अधिकार ज्याचा असतो त्यालाच राजा म्हणतात. उगीच कोणालाही राजा म्हणत नाही. शिवाजी महाराज स्वपराक्रमानं 5 पाचशांची मुंडकी दाबून राजे झालेले होते आणि म्हणून अभिमानानं 32 मण सोन्याच्या सिंहासनावर रायगडावर बसायचे. तो आदर्श तुम्ही घेऊन वागायचंय. आणि म्हणून रामदासांनी ती विशेषणं दिली आहेत. त्यातलं गणपती एकच विशेषण थोडक्यात तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांचा जन्म जो आज आपण साजरा करतोय, आणि शुक्रवारच होता त्यावेळेला, फक्त तिथी वेगळी होती. फाल्गुन वद्य तृतीयेला त्यांचा जन्म आहे आणि तो जन्म शिवनेरी नावाच्या किल्ल्यावर झालेला आहे.
त्यांच्या आयुष्यातला सर्वोच्च प्रसंग म्हणजे त्यांचा राज्याभिषेक, तो सुद्धा रायगडावर झालेला आहे. आणि त्यांच्या आयुष्यातला तिसरा प्रसंग महत्वाचा म्हणजे त्यांचं देहावसान, ते सुद्धा रायगडावर झालेलं आहे. म्हणून शिवाजी महाराज गडांसाठी लढले आणि त्यांच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे प्रसंगही गडांवर घडले आणि म्हणून त्यांना गणपती म्हणण्यात आलेलं आहे. ते तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक विशेषणाच्या मागे केवढा अर्थ आहे. त्याच्यावर मी अख्खं पुस्तक लिहिलेलं आहे. तुम्हाला पुन्हा कधीतरी वेळ आली तर त्या विशेषणांवर आपण केवळ बोलत राहू. आज पूर्ण वेगळा विषय बोलायचा ठरवलं होतं आणि म्हणूनच म्हणी, वाक्यप्रचारापासून, भजनापासून, आरत्यांपासून, भोपाळ्यांपासून अगदी जो जो बाळा पाळण्यापर्यंत शिवाजी महाराज कुठं कुठं रचले, हा सगळा विषय तुमच्या समोर मांडला, तुमच्या मातीतलाच विषय मांडला. आणि आपण आज शिवाजी महाराजांचं एक वेगळं दर्शन घडलं आपल्या सर्वांना, असं मला वाटतं. मला स्वतःला यातनं घडलं म्हणून मी तुमच्या समोर आणला. तर माझी शिवजयंती सार्थक झालेली आहे. आपण मला बोलवलं मोठ्या प्रेमानं आणि शांतपणे ऐकून घेतलं, याबद्दल आपले आभार व्यक्त करतो. आणि महाराजांची प्रेरणा मिळून आपलं चरित्र उज्ज्वल व्हावं अशी प्रार्थना त्यांच्या पायाशी करून वाणीला विराम देतो. पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद सर. इतिहासाच्या आणि आपल्या विचारांच्या माध्यमातील मौल्यवान बाण आमच्या समोर रित्ते केल्याबद्दल. ज्या पद्धतीने सर म्हणाले की शिवरायांच्यावर कितीतरी भाषणे, पोवाडे आणि आता चित्रपटही तयार होत आहेत, त्यात काहीच वाद नाही, कारण आपलं राजाचं चरित्रच तेवढं मोठं आहे एखाद्या महासागरासारखं की त्याचा अंत नाहीये. यापुढे आणि सर आपल्या या भाषणामुळे आम्हा मावळ्यांच्या मनातील स्वराज्याची ज्योत ही अशीच तेवत राहण्यास आम्हाला प्रोत्साहन मिळाले, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आता या कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळता आभार प्रदर्शन आणि कार्यक्रमाची सांगता करण्यासाठी मी सेसा कमिटीचे सचिव उत्कर्ष पवार यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार, मी उत्कर्ष किरण पवार, सचिव सिव्हिल इंजिनियर स्टुडंट असोसिएशन. आज या ठिकाणी मला आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. मी यासाठी सेसा कमिटीला खूप खूप मनापासून आभार मानतो. मित्रांनो, जसं की आपण जाणता, आज या ठिकाणी आपण जमलो आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त. आपण सर्वप्रथम ऋणी आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांचे, कारण त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन हे स्वराज्य मिळण्यासाठी वाहून दिलं. त्याचबरोबर आपण ऋणी आहोत त्या प्रत्येक एका मावळ्याचे की त्याने त्यांचे संपूर्ण जीवन हे हसत हसत बलिदान दिलं. त्यांच्या संपूर्ण जीवनाचं हसत हसत त्यांनी बलिदान दिलं. त्याचबरोबर तसेच तुम्ही आपल्या उपस्थितीचे मूल्य मनापासून जाणतो, तसेच आम्ही आपल्या उपस्थितीचे मूल्य मनापासून जाणतो. म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो. आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्राध्यापक श्री कानिटकर सर, ज्यांनी त्यांच्या व्याख्यानाद्वारे इतिहासाची ती सुवर्ण पाने आपल्यासमोर सादर केली, त्याने खरंच आपल्या अंगावर शहारे आले. त्याचा अभिमान आपल्याला 350 वर्षानंतर सुद्धा आहे आणि कायम राहील. तसेच आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व गुरुजन वर्ग व तसेच जमलेल्या सर्व शिवरायांच्या मावळ्यांचे मी ते आभार मानतो. त्याचप्रकारे हा कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून सांभाळलेल्या सूत्रसंचालकांचे व तसेच कमिटीतील सर्व सदस्यांचे देखील मी ते मनापासून आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम होण्यामागील जे काही परवानग्या वगैरे होत्या, डिरेक्टर सर, ट्रस्टीज, त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आणि इथे जी साफसफाई झालेली आहे त्या साफसफाई कर्मचाऱ्यांना